नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्सने. शेतकऱ्यांच्या चिंतेत भर. राज्यात पावसाचा जोर ओसरला, तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढणार. कुणीही एकत्र आलं तरी मुंबई महापालिकेवर महायुतीचाच विजय होणार. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतींच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला पुन्हा हादरा. आम्ही भारतावर आणखी टॅरिफ लावणार. ट्रम्पनी भारताला पुन्हा धमकावले, तर भारत रशियातून घेतलेलं तेल खुल्या बाजारात विकून नफा कमावतो, ट्रम्प यांचा दावा. ट्रम्प यांनी दिलेल्या टॅरिफच्या धमकीला भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर. काही देशांची दादागिरी चालणार नाही म्हणत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सुनावले खडे बोल. सर्वांना समान मिळेल अशी हवी अर्थव्यवस्था. महादेवी हत्तीणीला कोल्हापुरात आणण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी चर्चा. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नेत्यांची आज बैठक. मुख्यमंत्री काय घेणार निर्णय याच्याकडे सर्वांचं लक्ष. मुंबईत मराठी आणि अमराठी वाद नाही. निशिकांत दुबेंनी कोणतीही वादग्रस्त वक्तव्य करू नये. मुख्यमंत्री फडणवीसांचा दुबेंना सल्ला. खालिद का शिवाजी या चित्रपटावर बंदी घालण्याची हिंदू महासंघाची मागणी. शिवरायांचा खोटा इतिहास दाखवल्याचा आरोप. चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी सेन्सॉरला पत्र. अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये सलग 5व्या दिवशी जोरदार चकमक. आतापर्यंत 3 दहशतवाद्यांचा खात्मा, तर 4 ते 5 दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती. ओव्हल कसोटीत भारताचा इंग्लंडवर 6 धावांनी थरारक विजय. 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी साधली बरोबरी. भारतीय गोलंदाजांचा भेदक नारा.